मुंबईला केंद्रशासित राज्य करण्याच्या मागणीवर अंबादास दानवे यांनी सुद्धा तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। कुणाच्या मनगटात एवढा जोर नाही की मुंबईला केंद्रशासित करण्याची। मुंबईसाठी अनेक लोकांनी बलिदान केलेलं आहे असं दानवे यांनी म्हटलेलं आहे। अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। पाहूया। आपल्याबरोबर अंबादास दानवे त्यांच्यावर जाणून घ्या। दानवे साहेब, आज आंदोलन केलेलं मोठं, पाठची काय रिएक्शन्स आहे आणि कोणी माफी मागितली पाहिजे? नाही, खरं तर देशाच्या गृहमंत्र्यांनी याच्यात माफी मागितली पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीनं त्यांनी उल्लेख केला, एक प्रकारे अवमान केलेला आहे आणि हा अवमान काय हिंदुस्थान सहन नाही करू शकत। हे शब्द फिरवले आहेत, माझा उद्देश तो नव्हता बोलण्याचा असं त्यांनी सांगितलं। तुमचा उद्देश काय होता सांगा ना। तुमचा उद्देश तुम्ही बोललेले हे सत्य आहे ना, याचा अर्थ। सर, एक वेगळा प्रश्न आहे। कर्नाटक काँग्रेस सरकारने बेळगावला जर वेगळं करत असतील तर बेळगावला जर केंद्रशासित करत असतील तर मुंबईलाही केंद्रशासित करा, असं काँग्रेसच्या आमदारांची मागणी आहे। मुंबई 106 हुतात्मे होऊन मुंबई संयुक्त महाराष्ट्रात सामील झालेली आहे आणि त्यामुळे असं काही एवढ्या भाषणापुरतं नाही कर्नाटकच्या एखाद्या आमदारांनी बोललं आणि मुंबई केंद्रशासित होणं। महाराष्ट्राचा मराठी माणूस काय झोपले नाही, त्याच्या मनगटात दम आहे। अंबादास दानवेने खूप महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे का महाराष्ट्राचे मनगटात दम आहे, असं कोणी केंद्रशासित करू शकत नाही। एखाद्या काँग्रेस आमदारांनी बोलणं म्हणून काय होत नाही, असं थेट प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। पुढे प्रकाश कपिल राव, झी मीडिया, मुंबई।